हाईटनुसार सगळे पुढे आले. अरे यार तू तिकडे कोपऱ्यात तर स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे कार्तिक देशमुख ब्लॉग आणि स्वतः मालक तुमचं स्वागत करत आहे. आणि तुम्ही पाहताय ही गाडी, या आम्ही डायरेक्ट रेडी काही विषय नाही, तुम्हाला कुठलंच दाखवलं नाही. आता आम्ही डायरेक्ट चाललेलो आहोत उज्जैन महाकाल. आम्ही महाकालला चाललेलो आहे, परत एकदा दुसऱ्यांदा चाललेलो आहे. आणि बाबा ने बुलाए तो जाना तो पड़ेगा, तो मेरे महाकाल ने बुलाए तो फिर से जाना पड़ेगा, तो बुलाए तो जाना पड़ेगा, मुझे जाना पड़ेगा. तो चलो. फक्त असं एवढंच फरक आहे की मागच्याच आपण ट्रेननी गेलो होतो आणि यावेळेस आपण आपल्या कारनी चाललेलो आहे. आणि रोड कोणता आहे आपला सर? आता आपण आहोत नगरमध्ये. आता आपण नगरमधून निघणार आहोत, सत्कर चौकात आहे, सत्कर चौकामध्ये आहोत. आणि आपण इथून निघणार आहोत नगर मनमाड हायवेनी. तिथून पुढे लागणार मालेगाव धुळे रोडला. तिथून पुढे आपण डायरेक्ट लागू इंदोर हायवेला. इंदोरमधून आपण जाणार महाकालला उज्जैनमध्ये. उज्जैनवरून मग आपण पुढं तिथून पुढे सांगू आपण. चलो. तर बाकीचं नंतर बोलतो. तर प्रतीक सर महत्त्वाचे इथं आलेले आहेत. ते आता त्यांचे पाप झाले होते का बघा, ते कळसुबाईचा तो व्हिडिओ, त्याचे पाप पडले होते येतेच ते. आता हे नर्मदा नदीमध्ये आता पाप धुणार आहे, त्याच्यामुळे आता काय विषय नाही. पण आता आमचं सगळं चड्डी फ्रेंड इकडं आलेलं आहे. याचा वाढदिवस आहे, खास खरून याचा वाढदिवस आहे 12 तारखेला. तर आपण त्याच्यामुळं चाललेलं आहे खरं तर, बरोबर ना? हां. तर पार्टी देणार आहे तो, ते नंतर बघू. आणि एक आमच्या बरोबर न्यू कमर्स पण आहे नवीन, जय जिनेंद्र. तर गणपती बाप्पा मंगल मूर्ती बोलो, जय श्री महाकाल, जय श्री महाकाल. चलो. तर अजून एक तुम्ही जरा मला ऑब्झर्व केलं असेल तर थोडंसं काहीतरी वेगळं दिसत असेल तुम्हाला. केस जरा बारीक केलेत मी, ठीक आहे, काय हरकत नाही. जरा म्हणजे खूपच एकदम लुक चेंज झालाय की नाही. डिटेल मध्ये उद्या सकाळी दिसून तुम्हाला काय विषय. तसं मी व्हिडिओ टाकला होता, जरा पाहिला नसून तर तो पण बघून या. भेटतो पुढं. हॅलो, गुड मॉर्निंग, जय श्री महाकाल. तर आम्ही आता MP मध्ये आलेलो आहोत. आणि ती गाडी बंद कर ना मागचे, अरे कॉपीराईट. आम्ही आता MP मध्ये आलेलो आहोत. रात्रभर गाडी चालवली आहे. फक्त आता इथून किती 250 किलोमीटर राहिलेलं आहे. 200 किलोमीटर, सॉरी 200 इकडे 200 किलोमीटर राहिले बाकी. 200 किलोमीटर आता फक्त राहिलेलं आहे. आणि आता इथं चहा पाणी नाश्ता आणि आमचं या हॉटेलला आम्ही थांबलेलो आहे. ओके. आता पुढचा स्टॉप इंदोरमध्ये. पुढचा स्टॉप इंदोरमध्ये. इंदोरमध्ये पुढचं स्टॉप इंदोरमध्ये. हागून आला का? एकदम जोरदार. आणि एक पंटर जो आहे आपला शालेय विद्यार्थी, तो गाडीमध्ये झोपलाय. मेरा सर दुखे रहे, मुझे सोना है. फिर अमोल ने उसको गोली दी, फिर वो सो गया. हम अभी क्या कर सकते हैं, चलता है, कोई बात नाही. तर केश कसं वाटतं तरी? काल रात्री दिसत नव्हते, आता कसं मस्त चॉकलेटी ब्राऊन कलर, ब्राऊन शेड आहे. व्हॉट्सअपला कसं काय? अमोल भाऊ स्वतः गाडी चालवणार आहेत आज, त्याच्यामुळे आम्ही सगळे बाहेर. रिस्क नाही आहे आमची, रिस्क घ्यायचीच नाही आम्हाला. आम्ही बाहेर हे डिरिंगबाज लोक आमचं लग्न आणि बाहेर आहे. हा, आमचं लग्न व्हायचं, 5 लग्न झालेले. हा, आता काहीतरी नवीन कार्यक्रम चालू आहे त्याचे. भावा डायरेक्ट तिकडे रोडवर नाही जायचं आपल्याला. कावासाकीला ओव्हरटेक नाही करायचं. क्लच दाबलं का काचक्यान अमोल? पुढं कशाला घेतो? अरे ती त्याला वक शिकलाय तो.
मेरे को ऐसे धक्का भरलाय. तू मागं टाक, पुढे नको घेऊ गाडी. हा हळूहळू मस्त मस्त शिकला. फुल टाक कर फुल. अमोल भाऊ झुंझुने वाले. सुरुवातीला होते जाओ क्या भी हम जाते नगर को. हम जाओगे नगर को जाते. हम नगर को जाते. बाय. तू हाथ कर इसको. ए मामा. आईच्या गावात रे, 12च्या भावात रे. उज्जैन फक्त 8 किलोमीटर राहिलेलं आहे. हे पहा. आणि इथं फोटो सेशन चालू झालेलं आहे. 8 किलोमीटर राहिले उज्जैन. आता आम्ही उज्जैनला गेल्यानंतर सर्वात आधी तर रूममध्ये जाणार आहे. हॉटेल बघणार आहे, रूम बघणार आहे, रूममध्ये आराम करणार आहे. कारण की झोप झालेली नाही आहे. अमोल आणि मी दोघांनीच आम्ही गाडी चालवली आहे. तर असा विषय आहे. तर त्यामुळे झोपेचे असे तुकडे पडलेले आहेत. तर आहे असा विषय. महामृत्युंजय द्वार. हाय पुढे विकास इकडूनच आहे ना. तसं आता आम्ही उज्जैनमध्ये पोहोचलोय आणि रूम पण मिळाला आहे आम्हाला. आणि आता आम्ही रूम घेतला आहे, गाडी पार्क केली इकडे. आणि समोरचं जे हॉटेल आहे आमंत्रण, तर ते आमंत्रण हॉटेलला आम्हाला रूम मिळालेला आहे. तुम्ही उज्जैन मंदिरापासून महाकाल मंदिरापासून एक 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. 5 जणांचे त्यांनी 2000 रुपये घेतलेत. तर आम्ही त्यांना म्हटलं होतं कमी करा, पण काय कमी नाही केले त्यांनी. कारण आता सीझन सुट्ट्या वगैरे चालू आहे, त्याच्यामुळं त्यांनी काही कमी केले नाही. पण 2000 ठीक आहे. पर हेड साधारणपणे 400 रुपये येत आहे. काय हरकत नाही. आपण आता रूममध्ये जाऊया. ए रूम ब्रश. अरे बापरे मस्त. शिशी करू नये. अरे मला आहे ना फक्त पाय धुऊ दे. प्रत्या बाहेर पटकन. अरे हाकता काय. अरे ये ना बाहेर. काय पडलं रे तर. ए नाही रे, तू बाहेर ये राव प्रत्या. ए प्रत्या अर्जंट काम आहे. ऐक ना धुता आला तरी चालन. इथं टिश्यू आहे. गादी कशासाठी भारी माहिती होती. आता आम्ही ना मस्त फ्रेश बीच होतो, जेवण बिवण करतो, मग थोड्या वेळात भेटतो. तर बोला. सगळ्यांचं आवरलेलं आहे. संध्याकाळचे वाजलेले आहेत 7:30 आणि दरवेळेस प्रमाणे अमोल उशीर केलेला आहे. आम्ही अर्धा तास पाऊण तास बसून आम्ही आवरून बसलेलो आहे. तसं दरवेळेस प्रमाणे अमोलने उशीर केलेला आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहे महाकाल नगरी बघण्यासाठी. कॉरिडोर बघणं. महाकाल नगरी मधलंच तेच कॉरिडोर. अमोल उद्या वाढदिवस आहे म्हणे तुझा. बर्थडे बाय. 12 तारीख उद्या. विषय 500 चुम्मा गडगुम्मा. बॉय इलेक्ट्रिक. चला रिक्षा भेटलेली आता मस्त पैकी आम्ही महाकाल लोकला चाललेलो आहोत. तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही रिक्षा का केली.
आमची स्वतःची गाडी असताना. याचं कारण असं आहे की तिथे कॉरिडॉरमध्ये फिरायचं होतं, परत पार्किंगचा इश्यू, सगळ्या गोष्टी, आणि पुढे ट्रॅफिक वगैरे खूप असते. त्याच्यामुळं तिथून रिक्षानी किंवा लोकल ट्रॅफिक म्हणजे लोकलीच गेलेलं कधी पण चांगलं आहे. आम्ही एक जागी आम्ही गाडी पार्क केली आणि तिथून पुढे आम्ही गेलो. ह्या नीलकंठ द्वारपासून आम्ही आतमध्ये गेलो, कॉरिडॉर पाहिलं. ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा गेलो होतो त्यावेळेस आम्ही 4 नंबर गेटपासून आतमध्ये गेलो होतो, कारण तेव्हा कॉरिडॉरचं काम नुकतंच म्हणजे कंप्लीट होत आलं होतं. खूप सुंदर बघण्यासारखं आहे. तुम्ही कॉरिडॉर कधी पण उज्जैनला गेला तर कॉरिडॉर नक्की बघा. आणि जर तुम्हाला भस्म आरती पाहिजे नसेल तर तुम्ही नीलकंठद्वारला सकाळी येऊ शकता, तुम्हाला भस्म आरतीचं तिकीट मिळेल. पण भस्म आरतीचं तिकीट तुम्हाला तिथं जाऊन काढायचं असेल तर तुम्हाला 2 दिवस उज्जैनमध्ये द्यावं लागेल. जर तुम्ही आज काढल्यानंतर तुम्हाला परवाची भस्म आरती मिळेल. सो तुम्ही एवढं लक्षात ठेवा. जर तुम्ही ऑनलाईन नाही काढलं तर तुम्हाला इथे नक्की मिळणार आहे नीलकंठद्वारला. जय श्री महाकाल. श्री महाकाल लोक में प्रवेश का समय 6 से 9:30 बजे तक है. तुझा ना वीज चमकली पाहिजे ना. हाँ, महाकाल लोक में आपका स्वागत है. ये इम्पोर्टंट है ब्रो. 6 ते 9:30 पर्यंत तुम्ही महाकाल लोकमध्ये येऊ शकता बघण्यासाठी. यस, पार्किंगची सोय इकडे. तर अशा पद्धतीने आम्ही महाकाल लोकमध्ये आलेलो आहे. आता जे असा विषय आहे की जे आम्हाला उद्या भस्म आरती अटेंड करायची होती त्याचं पासचा थोडासा इश्यू झालेला आहे, ते मॅनेज झालेलं नाही आहे. आता भस्म आरती अटेंड होती का नाही माहीत नाही, पण आता आम्ही तिथं जरा चौकशी करणार आहे की आपल्याला अजून कसं करता येईल, कसं जाता येईल कधी उद्याचे. आणि उद्याचे सगळे जागा जे आहे ते फुल आहेत, त्याच्यामुळं प्रॉब्लेम होतो आहे. आता बघूया, काय हरकत नाही. मी आलं तर चांगलीच गोष्ट आहे. तोपर्यंत हाय लास्ट इयर जेव्हा चालू होतो मी त्यावेळेस जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये इतकं पाहता नाही आला आतमधून, कारण की त्यावेळेस काहीतरी काम चालू होतं, त्याच्यामुळं आतमध्ये येऊ देत नव्हते. आणि इथूनच बघता येतं आपल्याला हे असं आतमध्ये जाता येत नाही. आणि किती भव्य दिव्य आणि सुंदर अशी महादेवाची मूर्ती आहे. आणि बाजूचं जे मंदिर आहे ते भारत माता मंदिर आहे, तिथं आपण आता जाणार आहोत. कसलं भारी. तिकडे पंचमुखी आहे, हनुमान आहे ना. स्टँड असायला पाहिजे ना तिकडे. भारत माता मंदिर, भारत माता मंदिर आहे. आणि इथं जे पूर्ण भारतामध्ये जे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्याचे सगळं नक्षा आहे ते. कुठे एवढे 12 ज्योतिर्लिंग आहेत ना आपले, त्याचं सगळे. हां, पाऊस चालू झाला इकडं. सगळे असे वाट बघत आहेत पाऊस कधी थांबणार आहे. आणि आज प्रतीक सरांचे हातात फोन GoPro आहे. GoPro अवकाळी पाऊस आहे. अवकाळी पावसाने आम्हाला त्रस्त केलंय. थोडासा मोठ्याने बोललं तरी चालेल. थोडं झोडपलंय आम्हाला. अवकाळी पाऊस आहे आम्हाला नाही म्हणा, वातावरण झोडपलंय. आम्ही आता पावसामध्ये महाकाल लोक फिरतोय. खास आम्ही आता मंदिरात चाललोय, बाकी काही विषय नाही आहे. कसं आहे, तुम्हाला डिटेलमध्ये महाकाल लोक बघायचा असेल तर पहिला व्हिडिओ तुम्ही बघू शकता.
काय विषय बघ. दर्शन झालेलं आहे आणि थोडंसं वाईट वाटतंय आपल्याला आतून दर्शन नाही मिळणार आहे, पण आता काय इलाज नाही आहे. सकाळी लाईनीत लागू आणि होईन तसं पण आपले आलेलो ते आधी पण झालेलं आहे. सकाळी फ्रेश मध्ये काही विषय नाही. उद्या सकाळी दर्शन घ्यायचं आणि निघायचं. काल भैरवला जायचं, तिकडून ओंकारेश्वर. नाही तर काय आता काय करणार नाही त्याला, पण VR दर्शन मिळणार आहे आम्हाला. VR दर्शन 150 रुपयाचं कुपन आहे. VR दर्शन म्हणजे VR मध्ये नको आम्ही भस्म आरती बघणार आहे, फक्त 150 रुपयात. काही विषय नाही, चालतंय. हा फील पण भारी आहे. काय म्हणतो अमोल इस बात पे? हा महाकाल लोक वरतून दृश्य आहे, दृश्य. बारा वाजायला 10 मिनटं बाकी आहे आणि आम्ही आता रूममध्ये आलेलो आहे आणि आपल्या डार्लिंगचा बारीक व्हिक्स आणि खुशबूदार व्यक्तिमत्व याचा वाढदिवस आहे. उज्जैनमध्ये आपण त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहे. आता एवढ्या रात्री आम्हाला केक तर नाही मिळाला, पण आईस्क्रीम नक्की मिळालं आणि त्या आईस्क्रीम आम्ही कट करून त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहे. काही तुमचं मनोगत व्यक्त करा तुमच्या वाढदिवसानिमित्त. कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतं. लय दिवसातून वाढदिवस साजरा करतो. मग काय करतो तू? तिकडे माझी अंडरपॅन्ट खूप मागं सुटती. झोपतो. हा पार्टी द्यावं लागते ना म्हणून. बरोबर आहे. अरे बाप लादी माझा फेवरेट ब्लॅक करंट. अरे खालचं राहिलं ना. नाही नाही महत्वाचं आहे. अरे इथं ठेव ना, हे कालचं काढ ना, इथं खाली ठेव ना. असं तिथं बसून त्याला तिकडे बसतो त्याला. उभा राहून काम मी व्हिडिओ काढतोय. बस ना भाऊ, बस ना. साईडला माझी साईडला एक मागच्या एक कट कर रे त्याला 2-3 नाही. 1 2 3 हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर
वडापाव. हॅपी बर्थडे टू यू. 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 आता आम्ही काही खाऊ बिऊ नाही घालणार त्याला. हे सगळे आईस्क्रीम पडून आम्ही खाणार. आपण तयार झालेलो आहोत प्रॉपर दर्शनाला. खालून वरून चप्पल काढणार आहे. या अमोल भाऊ झुंझुनेवाले, मागा आर्मी, आणि इकडं छोटे पंडित. छोटे पंडित हॅपी बर्थडे छोटे पंडित. धन्यवाद धन्यवाद. छोटे पंडित लाल करू तुला. तर मला दाखव रे. आपण जायचा लागलेला आहे मामू. अरे उभं नको रे. आपण जायचं लागलेला मामू. एकदम जुम्मा कडकुम्मा. चला. तर विषय असा आहे की आम्हाला भस्म आरतीचे पास मिळाले नाही आणि आम्ही आता नॉर्मल दर्शन तर रात्री केलंच होतं, पण आता आम्ही 250 रुपये देऊन ते नंदी हॉलमधून दर्शन करणार आहे. तर त्याच्यासाठी आम्ही प्रॉपर आता रेडी झालेलो आहे. आणि जर भस्म आरतीचं जर कुपन तुम्हाला पाहिजे असेल तर नीलकंठ गेटवर तुम्हाला मिळेल. 1 दिवस आधी काढावं लागतं. जर इथे येऊन तुम्ही काढलं तर 1 दिवस आधी. आता ऑनलाईन 15 दिवस आधी सकाळी 8 ते 9च्या दरम्यान ते साईट चालू होते. तर तिथून आपण काढू शकतो. तर आम्ही आता चाललो आहे दर्शनाला. नंदी हॉलमधून आपण दर्शन करणार आहे. बघूया. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. तर आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही सगळे छान पुढे गेले आणि महादेवाचं मंदिर मागे. आणि आम्ही असं हे रुद्राक्षाची माळ घेतली आणि ही पण शिवलिंगाला टच झालेली आहे. हे एवढं नशीब आहे आमचं, काही विषय नाही. अमोल भाऊ झुंझुनेवाले, बर्थडे बॉय कुछ आपके बर्थडे में कुछ बोलना है आपको? हाँ प्रतीक, काय म्हणतात या ठिकाणी मस्तपैकी दर्शन झालेलं आहे आमचं. हा आणि आता आम्ही उज्जैनची फेमस मिठाई घ्यायला चाललेलो आहे. जतीनला माहिती आहे ती. गुपचुप नाम है. और अभी हम जा रहे हैं उसके बाद इंदौर में घूमेंगे. तो है खरेदी करण्यासाठी गेलेला आहे अमोल. तर आम्ही थांबलेलो आहे त्याची वाट बघत. काहीतरी घ्यायचं आहे. खूप ऊन आहे बाहेर, त्यामुळे गाडी चालू ठेवून AC चालू ठेवलेला आहे. चांगलं वाटतं. आणि विशेष म्हणजे तुम्हाला अजून एक चांगली गोष्ट झालेली सांगतो. आम्ही तर पार्किंग केली होती ऑफिशियली. कोणतं पार्किंग आहे ते? नाही मंदिराची जी पार्किंग आहे तिथं काहीतरी 30 रुपये घेतात 1 तासाचे आणि वरचे 2 तासाचे सॉरी. आणि वरती काही तास भरले तर त्याचं काहीतरी 15 रुपये पर तास असं काहीतरी लागतं चार्ज. तर आम्ही जवळपास 3-3.5 तास, आपण बरेच वेळ झाला ना आता आपल्याला, 3-3.5 तास झाले. आम्ही गाडी काढली आणि ज्यावेळेस गाडी बाहेर काढली त्यांनी आम्हाला पाहिलं या लुकमध्ये. लगेच म्हणले जा जय महाकाल, संपला विषय. पैसे घेतले नाही आमच्याकडून. म्हणून लुक हा महत्त्वाचा असतो. प्रत्येक वेशभूषा ही महत्त्वाची असते. जिथं जाऊन तुम्ही जर अशा पद्धतीने जर तुम्ही कोणत्या पण मंदिरात गेले तर तुम्हाला पहिलं प्राधान्य मिळणार. त्यामुळे तुम्ही कधी पण कुठल्याही मंदिरात जा, कोणत्याही देवदर्शनाला जा, तुम्ही ट्रेडिशनल लुक ठेवा. तुम्हाला मान सगळ्यात पहिले मिळेल. लक्षात ठेवा. समजलं? जय श्री महाकाल. आता आपण पुढे गेल्यावर भेटू. अंगोटा भैया, ओ भैया सुनो, आपका एड्रेस बोलो यार. कहाँ पे है आपका दुकान? आंगोटा दौलतगंज. दौलतगंज आंगोटा. काय कसं आहे मग? कसं आहे मग? काय ना 3 पाहिले नाही घेतलं तू? काय टेस्ट केलं का नाही? चांगलं आहे का? एक हिरो येतो, हे वेगळ्या विषयासाठी गेलेला आहे तो. बाबा का प्रसाद ले लिया है
और अभी जा रहे हैं इंदौर। और वो बोला मुझे, वो आदमी बोला कि 20 मिनट में या 30 मिनट में हिट करेगा मतलब थोड़ी चढ़ेगी। अभी पता नहीं, आपने तो एक गिलास लिए है, क्या होगा पता नहीं। कुछ भी करो पर मीठा मत खाओ, इतनी कृपा करो, ये तो और बहुत ज्यादा हिट मारोगे। तो चलो तर मित्रांनो, भांग पिऊन अर्धा तासाच्या वरती झालाय। आम्ही पॅटीस सुद्धा खाल्लं आणि जसं पॅटीस खाल्लं की हे सगळे हसायला लागलेत। जतीन कसा असतो अमोल? कॅमेरा उसके पास ले ना कॅमेरा। जतीन गेला, मजा येणार आहे मजा। जतीन गेला, आमले मुद्दाम कंट्रोल करतोय आपण स्वतःला। चला तुला हसायला नाही, मी मुद्दाम तुला हसवतोय। अजून नाही अजून नाही। इस मंदिर की जानकारी है बड़े भैया की, ये पूरी धरती पर एक ही मंदिर है, 9 ग्रहों में मंगल गिरे का जन्म स्थान। जैसे अपने ब्रह्मांड के अंदर 9 ग्रह वास करते हैं ना, मंगल गिरे का जन्म हुआ था यहाँ पर। अपने हिंदू धर्मों में राशियाँ रहती है ना, उनमें से मेष और वृश्चिक राशि के स्वामी है। मंदिर का उल्लेख स्कंद पुराण के अवंती अखंड में अवंती का उज्जैन का प्राचीन नाम हो, इसी जगह धरती पर युद्ध हुआ था। भोलेनाथ जी और कंदकासुर नाम के राक्षस का युद्ध करते समय भोलेनाथ जी के मस्तक के पसीने की बूंद इसी जगह धरती पर गिरी, उस पसीने से मंगल गिरे का जन्म। ये है मंगल गिरे। अपन लोग जाते हैं ना बड़े भाई शिवलिंग के बाहर, आपके यहाँ पे भी शिव मंदिर होंगे। शिव जी से पहले अपन प्रणाम किसको करते हैं? नंदी को। हर शिवलिंग के बाहर बड़े भी आप लोगों ने दर्शन करे, सवारी नंदी देखी। प्राचीन रूप में आपको वर्ल्ड का पहला टेम्पल मिलेगा जहाँ मिलेगी भेड़ की सवारी। भेड़ यानी कि मेंढा जो राजस्थान के अंदर पाई जाता है। जिस जगह आज आप खड़ो, पूरे पृथ्वी के भी सेंटर पॉइंट पे खड़ो आप। अपने इंसान की पेट की नाभि दी है ना भगवान ने, ऐसे पूरे नाभि के तट पर बना मंदिर पूरे भारत का सेंटर पॉइंट कहलाता। ओकर के रेखा का नाम तो सुना ही होगा आप लोगों ने किसी ने। इसी मंदिर के ऊपर से आती है, यहाँ से आती महाकाल, महाकाल से सोमनाथ। शनि भगवान को चढ़ाते ना अपन शनि शिंगणापुर में। तिल तेल लोहा काला कपड़ा उड़द की दाल, मंगल गिरे का वस्त्र लाल है, लाल वस्त्र चढ़ा। लाल वस्त्र में चढ़ेगा आपका गेहूँ, लाल कपड़ा, मसूर की दाल और इसमें एक दानी मूंगा। मसूर की दाल और गेहूं क्यों चढ़ाते पता? अपने घर परिवार में कभी भी अन्न की कमी ना हो, ये माला मिलती। घर में उन लोगों को धारण करा दो जो चिचड़ो स्वभाव के लड़े झगड़ा करते, ब्याह शादी में रुकावट, काम धंधे में रुकावट, भूमि प्राप्ति, धन प्राप्ति, किस कष्टों का निवारण इन माला को धारण करने दो। अपन लोग किसकी नगरी में आए? कालों के काल बाबा महाकाल की नगरी में आए। 2 जगह प्रसाद चढ़ा के जाना, उससे अपनी यात्रा पुण्य मंगल में कहलाती है। काल भैरू बाबा गए कि नहीं आप अभी? वहाँ पे उन्हें दारू पिलाते। क्यों पिलाते? क्योंकि उन्हें ब्रह्महत्या का दोष लगा था, ब्रह्मा जी का शिष्य काटा था, उन्हें दारू पिलाते। 9 गुरु को 9 पक्का का दान चढ़ाते। सगे भाइयों एक ही परिवार के तो एक ही लेना, किसी का घर परिवार गोत्र अलग हो। कशाला पॅट घालतो? अरे कशाला? अरे काय देऊ मी कालू काय पाहिजे? चलो चला अरे नमस्कार मित्रांनो, तुमचे आमचे अवतार बघा, अवतार बघा आमचे। तर आपण लास्ट टाइम आपण मंगलनाथ मंदिराजवळ भेटलो होतो, बोललो होतो। आता आम्ही आहे इंदोरमध्ये, कालपासनं आडवे होतो, आत्ता उठलो। ब्लॉग पुढं कंटिन्यू का करता नाही आला ह्याचं कारण तुम्हाला सांगतो। तो माणूस म्हटला होता कि भांग पील्यानंतर 20-30 मिनट के बाद हिट करेगी। अबे हमको हिट करेगी तो क्या कुछ 20 मिनट बाद तो हिट नहीं की, फिर वो आधे घंटे के बाद 10 मिनट के बाद ऐसे हिट करी सबको कि खड़ा रहना मुश्किल हो गया था। म्हणजे एवढी डेंजर झाली की आम्ही मंदिरात गेल्यानंतर तिथं लाईनीत उभा राहिलो होतो। अमोल साईडला जाऊन बसला
हँडला बसला, तो आलाच नाही तिथं दर्शनाला. ते बसला शांत. आणि आम्ही दर्शन करून आल्यानंतरची कंडिशन अशी होती की गाडीत बसलोय नुसतं आणि असं बसलोय आणि गाडी चालत नाही, तरी पण असं वाटत होतं की गाडी चालती. अमोल नंतर जरा नीट झाला, पण त्याच्यामुळे त्याची कृपा ते व्यवस्थित गाडी घेऊन इथं आणलं आम्हाला. आम्ही सगळेजण झोपलो गाडीमध्ये. इथं आल्यानंतर थोडंसं खाल्लं, डायरेक्ट आडवा ढुश, आणि आत्ता तुमच्या समोर आहे. तर तो ब्लॉग आपला इथंच संपवणार आहे आपण. हा मागच आहे अजून, पुढे गेला इकडे मी दाखवणार टी शर्ट घातलं लगेच. हा ब्लॉग जो महाकालचा आहे त्यात जेवढं पण दाखवता आलं तेवढं दाखवलं. आता हा ब्लॉग मी इथंच संपवतोय. चला तर मग पुढच्या ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, अजून काय काय करा, कमेंट करा, अजून बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग येतो.